पंढरपूर तालुक्यात पंढरपूरचे प्रांत व तहसीलदार अधिकारी व कर्मचारी यांच्या नियोजनाने सर्व धंदे वाळू मुरुम व खडी क्रिचल व्यवस्थितपणे चालू आहेत. पंढरपूरमध्ये चंद्रभागेमध्ये वाळू काढण्यासाठी वड्या व याऱ्या अनेक हक्क वापरले जातात. चंद्रभागा नदीमध्ये हे 200 अधिक वड्या आहेत. महसूल अधिकारी झोपेत आहेत का? डोळे झाकून आहेत, त्यांना दिसत नाही का? महसूल मंत्री श्री बावनकुळे साहेब व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावर काय नियोजन करतात हे बघणे गरजेचे आहे. महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे पंढरपूर व सोलापूर जिल्ह्यातील कुठेही वाळूचा पॉईंट नसतानाही ग्रामीण भागामध्ये प्रत्येक नदीच्या काठी प्रत्येक ठिकाणी बऱ्याच अंश वाळूचे मोठमोठे ढीग आढळून येतात. प्रशासनाचं त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष असून त्या गावातील पोलीस पाटील, त्या गावातला बेट हवालदार आणि तलाठी यांचं याकडे अजिबात दुर्लक्ष आहे. तरी प्रशासनाने याची ताबडतोब दखल घेऊन साठवणूक केलेल्या साठ्याचा त्वरित निलाव करावा आणि ते ताब्यात घ्यावे असे सर्वसामान्य लोकांतून मागणी होत आहे. तहसीलदारचा हप्ता चालू नाहीत हा भाग गौण आहे, परंतु ग्रामीण भागामध्ये तलाठी, महसूल अधिकारी म्हणून तलाठी, ग्रामसेवक व पोलीस पाटील काय करतात? तर पोलीस पाटील, तलाठी आणि ग्रामसेवक यांनी त्यावर त्वरित त्यांचा बंदोबस्त करावा. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या जय श्रीराम भारत न्यूज 15/12 ला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.